मुंबईतल्या कुर्ला भागात भरधाव वेगाने जाणाऱ्या बेस्ट बसनं 10 ते 15 वाहनांना धडक दिली। कुर्ला LBS मार्गावर झालेल्या मोठ्या अपघातात बसनं अनेक पादचाऱ्यांना चिरडलं। 7 जणांचा मृत्यू झालाय, 33 जण जखमी आहेत। कुर्ल्यातील बस अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला, 33 जण जखमी झाले। हा आकडा वाढण्याची भीती आहे। बेस्ट बस अपघाताला जबाबदार चालकाला पोलिसांनी अटक केली। अपघात ब्रेक फेल झाल्यामुळे की चालक मद्यधुंद अवस्थेत होता, यामुळे याचा पोलीस तपास करतायत। कुर्ला अपघाताचे CCTV समोर आले। अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी उसळली। 332 नंबरची ही बस कुर्ल्याहून अंधेरीकडे जात होती आणि हा अपघात घडला। अपघातात गस्तीवर असलेले 4 पोलीस आणि MSF जवान जखमी झालेले आहेत। अपघातात जखमी झालेल्या अधिकाऱ्याच्या फिर्यादीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी पुढील कारवाई सुरू आहे। रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी संजय मल्होत्रा यांची निवड करण्यात आली आहे। 11 डिसेंबरपासून पुढच्या 3 वर्षांकरता त्यांचा कार्यकाळ असणार आहे, तर सध्याचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा कार्यकाळ आज संपतो आहे। लाडकी बहीण योजनेचे डिसेंबरचे पैसे आता येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। याबाबत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी माहिती दिली। लाडकी बहीण योजनेचे पैसे येत्या 2-3 दिवसांमध्ये त्यांच्या खात्यात जमा होतील असं ते म्हणाले। आधार कार्ड अपडेट करून घेण्याकरता आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत। 14 डिसेंबरपर्यंत मोफत आधार कार्ड अपडेट करून घेता येणार आहे, मात्र त्यानंतर नियमानुसार ठरलेली रक्कम द्यावी लागणार आहे। म्हाडा कोकण मंडळाच्या सोडतीच्या अर्ज प्रक्रियेला 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे। 2264 घरांच्या सोडतीची प्रक्रिया 25 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे। म्हाडाच्या कोकण मंडळाच्या वतीने प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावरील 11,176 घरांच्या विक्रीकरता विशेष मोहीम सुरू करण्यात आली होती। दरम्यान यासाठी 250 जणांनी अनामत रकमेसह अर्ज सादर केले। बुधवारी या विशेष मोहिमेचा शेवटचा दिवस। संघ लोकसेवा आयोगाकडून UPSC मेन्स परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला। दरम्यान UPSCच्या अधिकृत वेबसाईटवर सगळ्या विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहेत। मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयासह सगळ्या वॉर्ड्समध्ये 1 जानेवारीपासून फेस रीडिंग हजेरी अनिवार्य करण्यात येणार आहे। यासाठी पालिका सुमारे 2000 मशीन्स घेणार असून या विभागनिहाय बसवल्या जाणार आहेत। हवेतील नायट्रोजन डायऑक्साईडची पातळी वाढल्याने मुंबईतील हवा प्रदूषित झाली। दरम्यान माझगाव आणि वांद्रे कुर्ला संकुल या भागातील नायट्रोजन डायऑक्साईडच्या पातळीत सर्वाधिक वाढ झाली आहे। नाशकात धार्मिक स्थळ जवळ असताना मद्य विक्री केंद्राला परवानगी दिल्याने वाद झाला। सातपूर इथल्या नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली। सातपूर परिसरातील नागरिक आक्रमक झाले। खासगी वाहनांची संख्या वाढल्याने मुंबईची हवा अधिक प्रदूषित झाल्याची माहिती एका अहवालातून समोर आली आहे। वाहनांच्या इंधनातून बाहेर पडणाऱ्या नायट्रोजन डायऑक्साईडमुळे प्रदूषण होत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आलाय। फेंगल चक्रीवादळाचा प्रभाव संपुष्टात येताच मुंबईत पुन्हा एकदा थंडीची चाहूल लागली असून मुंबईत रविवारपासून किमान तापमानात घट झाली आहे। हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात सोमवारी प्रथमच किमान तापमान 20 अंशांखाली नोंदवलं गेलं। पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सगळ्या जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये देखभाल दुरुस्तीची कामं येत्या 12 डिसेंबर रोजी करण्यात येणार आहेत। त्यामुळे गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे। शुक्रवारी सगळ्याच भागांना कमी दाबाने पाणीपुरवठा होईल। रेल्वे प्रशासनाने स्थानकातील प्रवाशांची वाढती गर्दी कमी करण्याकरता फलाटांवरील दुकाने दुसऱ्या टोकाला नेण्याचा निर्णय घेतलाय, परंतु मोक्याच्या ठिकाणांची दुकाने कायम असल्याने या निर्णयाचा प्रत्यक्ष फायदा प्रवाशांना झाला का याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। PMPच्या ताफ्यात लवकरच 400 बस येणार आहेत, त्यामुळे प्रवास सुरळीत होण्यास मदत होणार आहे। यातून दररोज सुमारे 3 लाख प्रवाशांची वाहतूक होईल। नायलॉन मांजा, चिनी दोऱ्याच्या वापरावर ठाणे महापालिकेकडून प्रतिबंध घालण्यात आलाय। दरम्यान पालिकेच्या पथकाकडून तपासणी मोहीम राबवून मांजा जप्तीची कारवाई केली जाणार आहे। या कायदेशीर कारवाईकरता पोलिसांची मदत घेतली जाणार आहे।
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत बांधण्यात आलेल्या 65 बेकायदा इमारती येत्या 3 महिन्यांमध्ये जमीनदोस्त करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत। बिल्डरवर कारवाई करा, मात्र आम्हाला बेघर करू नका, अशी मागणी 6000 कुटुंबांनी केली आहे। खडकवासला धरणातून पुणे शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेचं पंपिंग स्टेशन पाटबंधारे विभागाकडे हस्तांतरित करण्याची मागणी खडकवासला पाटबंधारे विभागानं महापालिकेला केली आहे। या संदर्भातील पत्र पाटबंधारेकडून महापालिकेला देण्यात आलं। नागपुरात सोमवारी सोनं आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे। 10 ग्रॅम सोन्याच्या दरात 500 रुपये आणि चांदी दरात प्रति किलो 1900 रुपयांची वाढ झाली आहे। आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींमुळे ही दरात वाढ झालेली आहे। सर्वाधिक साखर कारखान्यांच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यंदा केंद्र सरकारनं निश्चित केलेल्या 3485 रुपयांच्या FRP शिवाय जादा दाम कारखानदारांकडून मिळणार नाहीच, अशी सद्यस्थिती आहे। बहुतेक कारखान्यांनी FRP शिवाय उसाला प्रतिटन किती दर जास्त देणार हे स्पष्ट केलेलं नाही। पश्चिम बंगाल सरकारनं राज्यांतर्गत कांदा बटाट्याचे दर आवाक्यात ठेवण्याकरता राज्याबाहेर कांदा बटाटा विक्री वाहतुकीला बंदी घातली आहे। बंगालच्या या भूमिकेमुळे बिहार, झारखंड, ओडिशात बटाट्याच्या दरात प्रति किलो 10 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे। चाकण बाजार समितीत कांदा आणि बटाट्याची आवक घटली असून पालेभाज्यांची आवक वाढली आहे, त्यामुळे पालेभाज्यांच्या दरात घसरण झाली आहे, तर कांद्याचे दर प्रति क्विंटल 5000 रुपयांवर स्थिरावले आहेत। नवी दिल्लीमध्ये आज सकाळी महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवारांची बैठक होतीये। शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। मार्कळवाडी इथल्या बॅलेट पेपरवर मतदान घेण्याच्या मुद्द्यावरून सुरू असलेलं रणकंदन आता पक्षीय पातळीवर तीव्र झालेलं आहे। ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मार्कळवाडीमध्ये रविवारी सभा घेतली, त्याला प्रत्युत्तर देण्याकरता आता गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्या सभेचं आज आयोजन करण्यात आलेलं आहे। सोलापुरात बांगलादेशामध्ये हिंदू बांधवांवर होत असलेल्या अत्याचाराचा निषेध करण्यात आला। सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डोक्याला हाताला काळी रिबीन बांधून सर्वधर्म समभाव सर्वधर्म एकता मंचाकडून विशेष निषेध नोंदवण्यात आला। सोलापूरच्या सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीत 3 दिवसात कांद्याची मोठी आवक झाली आहे। अवघ्या 3 दिवसात तब्बल 1,29,001 क्विंटल इतकी कांद्याची विक्रमी आवक झाली आहे। भुसावळच्या वरणगावात तूर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळींचा प्रादुर्भाव झाला। फवारणी करूनही किडींवर नियंत्रण मिळवता येत नाही, त्यामुळे उत्पादन घटण्याची शक्यता आहे। नाशिकमध्ये थंडीचा जोर कायम असून ग्रामीण भागातही हुडहुडी भरवणारी थंडी पडली आहे। निफाडचं तापमान 8.9 अंश सेल्सिअसवर आलं असून द्राक्ष बागांना फटका बसण्याची चिन्ह आहेत। नागपुरामध्ये गायब झालेली थंडी पुन्हा परतली आहे। नागपुरात पारा 3.2 अंशांनी घसरलाय। पुढील काही दिवस थंडी कायम राहणार आहे। पारा पुन्हा 12 अंशांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये बाजार समितीत पालेभाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक झाली, त्यामुळे आता भाज्यांच्या दरात काही प्रमाणात घट झाली। मेथी, पालक आणि शेपू, कोथिंबीरीच्या 3 जुड्या रुपयात मिळत आहेत। शहापुरात खैराची बेकायदेशीर तोड करून लाखो रुपयांच्या सरकारी महसुलाला चुना लावल्याचा प्रकार शहापूर वनक्षेत्रात स्थानिक शेतकऱ्यांच्या जागरूकतेमुळे समोर आला। शासनाचा लाखोंचा महसूल बुडवून खैरी झाडांची तोड केली जात होती। जळगावच्या चाळीसगाव इथे रेल्वेत 2.5 लाखांची चोरी करणाऱ्या तिघांच्या लोहमार्ग पोलिसांनी मुसक्या आवळल्यात। यात एका अल्पवयीन मुलाचा समावेश असून त्याच्या आजीला समज देऊन त्याला ताब्यात देण्यात आलं। कराड इथं सुरू असलेल्या राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनात तब्बल 1.5 टन वजनाचा रेडा अन 9.5 फूट लांब प्रदर्शनाचं मुख्य आकर्षण ठरत आहे। हा रेडा 38 महिन्याचा असून मालकाला महिन्याला 2.5 लाख रुपयांचं उत्पन्न मिळवून देतो। या रेड्याला पाहण्याकरता नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। भिवंडी तालुक्यातील वडपे गावात हनुमान मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्तानं आयोजित अखंड हरिनाम सप्ताह निमित्तानं संपूर्ण गावात पालखी भव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या पालखी सोहळ्यात पारंपरिक वेशभूषा करत आबालवृद्धांसह लहान थोरांनी सहभाग घेतला।